मी एक तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, अशा 3 गोष्टी आणि 3 इम्पॉर्टंट रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा फक्त वापर जर तुम्ही केला तर तुमच्यापैकी प्रत्येक जण, मी म्हणतोय तुमच्यापैकी प्रत्येक जण तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. झिरो पासून हिरो होऊ शकतो. भले तुमची सॅलरी 2000, 5000, 10000 असू दे, काही फरक पडत नाही. बॉटम पासून टॉप पर्यंत कसं जायचं, नेक्स्ट लेवलला कसं पोहोचायचं, 1 to 1 या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त एक काम करावं लागेल, या व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघावं लागेल. जर तुम्ही आधीमध्ये स्किप केलं तर डेफिनेटली तुम्ही सगळं काही मिस करून जाल. पण एक कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. गडबड करून काही होणार नाही. वेळ नसेल तर निवांत व्हिडिओ नंतर बघा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जी गोष्ट आता तुम्हाला सांगतोय ती कम्प्लिटली अवलंबून आहे कंपाऊंडिंगवर. कशा प्रकारे होणार, काय होणार हे मी 1 by 1 आता एक्सप्लेन करतोय. पहिली गोष्ट, मला एक काम करायचं आहे, माझा जॉब व्यतिरिक्त अजून एक इन्कम सोर्स बनवायचा आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही बनवू शकता. मग साईड बिझनेस करा, इतर कुठेतरी फ्रीलान्सिंग करा, किंवा ट्रेडिंग सुद्धा वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असू शकतो. आता मी स्वतः ट्रेडर आहे, त्यामुळे मी ट्रेडिंग बद्दल थोडंसं बोलतो, कारण बाकी बिझनेसेस बद्दल माझी काही एक्सपर्टीज नाही. तुम्ही मला म्हणालात की मला एक मोठं वॉशिंग सेंटर उभा करायचं आहे, मला नाही आहे त्यामधला एक्सपिरियन्स. किंवा तुम्ही जर मला म्हणालात एखादं ग्रॉसरी शॉप मला उभा करायचं आहे, मी त्यामधला एक्सपर्ट नाही आहे, पण मी तुम्हाला माझ्या बिझनेस थ्रू आयडिया देऊ शकतो. त्याला कुठे इम्प्लिमेंट करायचं ते तुम्ही ठरवा. लेट से मी जर ठरवलं मला ट्रेडिंगमधून इन्कम करायचं आहे, तर हा कोणीही करू शकतं. ॲक्च्युली कसा करू शकतं, काय करू शकतं, याला 1 by 1 मी तुम्हाला गोष्टी क्लिअर करत जातो. ट्रेडिंगमधून जर मला पैसा कमवायचा असेल तर माझ्याकडे अनेक ऑप्शन आहेत. लेट से मी इंट्राडे करू शकतो, स्विंग करू शकतो, पोझिशनल ट्रेड घेऊ शकतो, डिलिव्हरीमध्ये होल्ड करून थोड्या वेळानंतर मी सेल करू शकतो. त्याचबरोबर स्कॅल्पिंग पण मी करू शकतो. मला आधीमध्ये वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी ट्रेड करू शकतो. सपोज मी जॉब करतोय पण माझा जॉब शिफ्टमध्ये आहे, तरी सुद्धा मी अधूनमधून ट्रेड करू शकतो. माझा जॉब मार्केट आवर्समध्येच असतो, तुम्ही स्विंग करू शकता, पोझिशनल करू शकता, किंवा डिलिव्हरीमध्ये बाय करून तुम्हाला हवं त्यावेळी तो विकू शकता. एंड ऑफ द डे मला पैसा हवाय, मग रोज मिळू दे किंवा मंथली मिळू दे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक सिंपल वेनी जर मी एक्झाम्पल घेतलं, ऑप्शन्समध्ये इझिली चांगला अर्निंग होता. आता बघा, मी तुम्हाला माझा एक ट्रेड पण दाखवतो, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता हा माझा एक ट्रेड आहे, थोडंसं मी रिफ्रेश करतो याला. सो 3 ट्रेड मी यामध्ये घेतले होते. समवेअर अराउंड 26,000चं यामध्ये प्रॉफिट आहे. अकाउंटला माझ्या बॅलन्स किती आहे, तर 63,000 रुपयांचा आपण वापर केला आहे. 63,000 रुपयांचा यूज करून जर मला 26,000 प्रॉफिट होत असेल तर ऑलमोस्ट साहेब 50% प्रॉफिट यामध्ये आहे. बट एवढं मोठं टार्गेट आपल्याला बिलकुल ठेवायचं नाही आहे. भले 5% होईल, 4% होईल, 3% होईल, 2% किंवा 1% सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही कॅशमध्ये काम करत असाल तर. मग माझं कॅपिटल किती असेल, 20,000 असेल, 30,000 असेल, 50,000 असेल, लाखभर मॅक्सिमम असू शकतं. आता या पैशातून आपण मॅक्सिमम किती कमवू शकतो, आता डबल पण होऊ शकतं, पण मला त्यामध्ये बिलकुल जायचं नाही आहे. स्टँडर्ड जर मी बघितलं तर 1000-2000 इझिली माझे निघू शकतात डेलीचे. बट 1000-2000 हे 20 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टोटल अमाऊंट माझी गेन होईल जवळपास 40,000 रुपये. पण 20 दिवसांमध्ये 40,000 गेन करणं आणि रोज 2,000 कन्सिस्टंटली गेन करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि जो म्हणतो की मला लॉसेस होत नाहीत, तो क्लिअरली फ्रॉड, फेक, खोटं बोलतोय. हे लक्षात ठेवायचं. माझे लॉसेस होत नाहीत का, 100% होतात. रोज माझे काही प्रॉफिट, काही लॉसेस वगैरे होत असतात. आता बाय द वे हा व्हिडिओ शूट करतोय आज, लॉस नाही आहे म्हणून लॉस दिसत नाही आहे. बाकी काही लॉसचे ट्रेड सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की 20 दिवसांमध्ये आपण इमॅजिन करू 10 दिवस प्रॉफिट, 10 दिवस मला लॉस होतोय. 10 दिवस जरी लॉस झाला तरी सुद्धा माझा लॉस जो असणार आहे तो प्रॉफिटच्या निम्मा असू शकतो. लेट से मी 2,000 रुपयांचं एम करतोय किंवा 4,000 रुपये प्रॉफिटची अपेक्षा करतोय, आणि जर मी स्टॉप लॉस लावतोय 4,000चा, तर ऑब्व्हियसली मला कधीच प्रॉफिट होणार नाही. पण जर मी 4,000चं प्रॉफिट प्लॅन करतोय आणि 2,000 रुपयांचा स्टॉप लॉस प्लॅन करतोय, तर मात्र या केसमध्ये मी खूप चांगला गेन करू शकतो. बिकॉज 40,000च्या प्रॉफिट ऐवजी 20,000च मला ओव्हरऑल प्रॉफिट मंथली होऊ शकतं. जर समजा मी टोटल 20,000 मंथली डेलीचा प्लॅन करत असेल तर निम्मा लॉस जरी झाला तरी सुद्धा 10,000 रुपये अकाउंटवर शिल्लक राहू शकतात. सो सिम्पली आपण प्लॅन करूयात की मला अर्न करायचे आहेत 2,000 रुपये. 2,000साठी मी 1,000ची रिस्क घेतोय. तर 20 दिवसांचे जे अर्निंग होणार आहेत त्यापैकी 10 दिवस प्रॉफिट, 10 दिवस लॉस होणार आहे. 10 दिवस लॉस झाला तर माझा टोटल लॉस मल्टिप्लाय बाय 1,000 10,000 रुपये होणार आहे. 10 दिवसांचं जे प्रॉफिट होणार आहे मल्टिप्लाय बाय 2,000 20,000चं प्रॉफिट. 20,000 प्रॉफिटमधून 10,000चा लॉस जर मी वजा केला तर ओव्हरऑल माझ्याकडे 10,000 रुपये शिल्लक राहतात. सो आता हे थेरॉटिकल आकडे झाले. प्रॅक्टिकली कधीही तुम्हाला बरोबर 2,000 प्रॉफिट होणार नाही. कधी 3 होईल, कधी 4 होईल, कधी 5 होईल, कधी 1-2-3,000 रुपये लॉस सुद्धा होणार आहे. डिपेंड ऑन द सिच्युएशन, डिपेंड ऑन द मार्केट कंडिशन. यासाठी सिंपल स्ट्रॅटेजी समजा जरी तुम्ही वापरायची ठरवली, ब्रेकआउटला फक्त मी ट्रेड घेणार, अति डोकं लावणार नाही. मी सिम्पली 5 ते 10 स्टॉक सर्च करणार किंवा इंडेक्स सर्च करणार, ते मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ऍड करणार.
लेट्स से आजचं एक्झाम्पल घ्या. आज मी एक ट्रेड घेतला होता ना, त्यामध्ये जे मला प्रॉफिट झालंय त्यापैकी वन ऑफ द ट्रेड इथून हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट असे 3 पॉईंट मी जॉईन केले. जेव्हा याचा ब्रेकआउट झाला तेव्हा मी या कॅन्डलला इथं एंट्री घेतली होती. याला 20, 40, 60, 80चा सपोर्ट सुद्धा आहे आणि या स्ट्रॅटेजीला वापरून मी अजून क्वांटिटी यामध्ये कॉन्फिडेंटली ऍड करू शकतो. आता बघा, एकच गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजी बाकीच्या माहिती नसतील, मल्टिपल कन्फर्मेशन घ्यायचं माहिती नसेल तरी ठीक आहे, पण ज्यालाही माहिती आहे त्याची प्रॉफिटची ॲक्युरेसी वाढते. जसं आपण बोललो ना की निम्मे प्रॉफिट आणि निम्मे लॉस होऊ शकतात, तरी सुद्धा तुम्ही चांगलं प्रॉफिट गेन करू शकता. पण माझ्या केसमध्ये काय होतं की प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जास्त वाढते. 50च्या ऐवजी 60 होईल, 70 होईल, 80 होईल, 90 होईल. याचं रिझन हे आहे की मल्टिपल कन्फर्मेशन्स आपण घेत जातो आणि ते शिकणं गरजेचं आहे. कॅन्डल्स वरून घ्या, लाईन्स वरून घ्या, त्याचबरोबर मल्टिपल स्ट्रॅटेजीज थ्रू घ्या. जर माझ्या 2-3 स्ट्रॅटेजी सांगतात की मार्केट वर जाऊ शकतं, तेव्हा मला बाय करण्याचा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढतो. शिकायचं असेल तर आम्ही आहोत, या नंबरला कॉल करू शकता, डिटेल माहिती घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आहे, त्यावरून डायरेक्ट लॉग इन करून सुद्धा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये ऑप्शन बाईंग, सेलिंग, स्कॅल्पिंग सगळं काही कव्हर होतं आणि कॅन्डलस्टिक अनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं, जेणेकरून तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनता. लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आम्ही आता सेशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. सो नवीन बॅच, नवीन लोकांना नवीन फायदे होणार आहे, ते विसरू नका. सो लाईव्ह मार्केटमध्ये जर कोणी ट्रेड घेत असेल तर एकमेव रिच मी ग्रुप आहे, संकेत आवटे ग्रुप आहे, हे विसरू नका. सो लवकरात लवकर बॅच जॉईन करा, लिमिटेड सीट अवेलेबल आहेत. आता जर तुम्ही इथं बघितलं, मी ब्रेकआउटला ट्रेड घेतला, सेम केस. हा काय फक्त मला एकाच दिवसात मिळत नाहीये. आदल्या दिवशी बघा, हा सुद्धा एक सुंदर ब्रेकआउट झालाय, मी इथं ट्रेड घेतला. याच्या आधीच्या दिवशी बघा, इथं पण एक चांगला ब्रेकआउट झालाय, इथं पण ट्रेड होऊ शकतो, इथं पण एक चांगला ट्रेड होऊ शकतो. सो लिटरली रोज मला एखादा ट्रेड इथं मिळतो म्हणजे मिळतो, आणि हा फक्त मी निफ्टीमध्ये दाखवतोय. आता आपण इमॅजिन करूया, मला फक्त निफ्टीमध्ये काम नाही करायचं आहे, मल्टिपल ऑप्शन माझ्याकडे आहेत. मग अशा प्रकारे 5, 10, 15, 20 स्टॉक तुम्हाला जे हवेत ते स्टॉक इंडेक्स बाजूला काढून ठेवा. तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला दुसरी कुठली हवी असेल तर ती डिप्लॉय करा आणि त्यानुसार काम करायला सुरुवात करा. एकदा पिक्चर क्लिअर झालं ना की महिन्याला मला एवढी अमाऊंट सेव्हिंग करायची आहे. आता हे पिक्चर क्लिअर झाल्यानंतर मी पुढे प्लॅन करणार, त्या अमाऊंटची मला गुंतवणूक करायची आहे. सिंपल फंड आहे. आपलं आयुष्य एन्जॉय सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, पण त्यासाठी एक 5-10 वर्ष मिनिमम मेहनत कसून करणं गरजेचं आहे. पहिली 5-10 वर्ष जेवढी भयंकर मेहनत कराल ना, तेवढं पुढचं आयुष्य आपलं निवांत जगता येणार आहे. कारण जर आपण आत्ता मेहनत केली नाही तर पुढं 100% मल्टिपल प्रॉब्लेम पैशाचे येत जाणार. पैसा म्हणजे सर्वस्व असं बिलकुल मला म्हणायचं नाहीये, पण जर पैसा नसेल तर मेजॉरिटी ऑफ प्रॉब्लेम हे पैशा रिलेटेड असतात. चिल्लर गोष्टीसाठी मला इथून तिथं जायचं आहे, आता पैसा नाही आहे, अर्जंट कुठेतरी पोहोचायचं आहे, स्वतःची कार नाही आहे, अचानक कुणाला तरी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं घरच्या मेंबरला, पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करता येत नाही कारण तेवढा खिशामध्ये पैसा नाही, माझ्या घरच्याची लाईफ मी कॉम्प्रोमाइज करतोय कारण माझ्याकडे पैसा नाही. हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते पैशाचे. पण एकदा पैसा आला तर तुमच्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम पैशा रिलेटेड गायब होऊन जातात. नो डाऊट नंतर वेगळे प्रॉब्लेम राहतील, 20, 25, 30, 40% राहतील, पण मेजर 50-60%, 70-80% जे प्रॉब्लेम असतात ते पैशा रिलेटेड असतात. स्वतः जरासा विचार करून बघा, तुमच्याही घरामध्ये जे मेजर प्रॉब्लेम आहेत ना ते पैशा रिलेटेड आहेत. प्रत्येकाचं हेच चालू असतं, अरे यार पैसा नाही किंवा हे नाही ते नाही, त्यामुळे माझा असा प्रॉब्लेम तसा प्रॉब्लेम. बट ते सगळे हळूहळू सॉर्ट आउट होत जातील. कधी पैसा येईल तेव्हा. आणि मी बिलकुल तुम्हाला म्हणत नाही की मेजर पैसा मार्केटमध्ये लावा. जरी तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर तुम्हाला काय काम करायचं आहे, 20,000, 30,000, 40,000, 50,000 तुमचं जे बजेट आहे त्यानुसार हळूहळू सुरुवात करत जायची. एकदा का सुरुवात झाली की त्यामध्ये प्रत्येक वर्षी 10% ग्रोथ करायची आहे. प्रत्येक वर्षी म्हणतोय मी, दर महिन्याला नव्हे. आता जर मी ट्रेडिंग पर मंथ 20,000, 30,000, 40,000 लावून करतोय तर पुढच्या वर्षी डायरेक्ट फक्त 10% कॅपिटल वाढवायचं आहे. पण जे प्रॉफिट प्रत्येक महिन्याला तुम्हाला होणार आहे ते विड्रॉ करायचं. जसं आज मला प्रॉफिट झालं, मी लगेच 25,000ची विड्रॉल लावून ठेवलेली आहे अकाउंटला. ऑटोमॅटिकली माझ्या अकाउंटला 25,000 उद्या क्रेडिट होणार. उर्वरित अमाऊंटने मी ट्रेड करणार आहे. म्हणजे काय, एक सर्टन कॅपिटल मी डिसाईड केलंय, त्याच्यावर मला जायचं नाही. 50, 60, 65,000, 70,000 मॅक्स मला ट्रेड करायचं आहे, त्याच्यावर मी जाऊ देणार नाही कॅपिटल. उलट मी कमी करू शकतो, 50ला आणेन, पण 1,00,000ला जाऊ देणार नाही. छोटंसं कॅपिटल आहे, हे रेग्युलरली मी ट्रेडिंगसाठी वापरतो, जे तुम्हा लोकांना बघायचं असतं त्यासाठी. कारण तुमच्या कमेंट असतात, सर मोठा अकाउंट नका दाखवू, 1,00,000 प्रॉफिट, 5,00,000 प्रॉफिट, त्यांना मजा नाही येत. छोटे छोटे आमच्यासारखेच ट्रेड घेत जा, आम्हाला दाखवत जा कसं डेली अर्निंग होऊ शकतं. त्यासाठी हे अकाउंट आहे. ज्यांनी आमचा कोर्स जॉईन केला त्यांच्यासाठी हे सगळं मी दाखवत असतो. वारंवार त्यांना मी समजावून सांगत असतो. मग मी कुठं बाय केलं, कुठं सेल केलं, हे सगळं त्यामध्ये असतं. बाय द वे, अजून कॉल केला नसेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करून जॉईन करा. मग जे माझं अर्निंग होतं त्याचं पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असणार. मी एक सिंपल सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलोय. समजा तुम्ही महिन्याला 8,000 रुपयांची गुंतवणूक करायची ठरवली. आता यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात बरं का. कदाचित तुमची कमाई ही कमी असेल ट्रेडिंग मधून किंवा इतर अर्निंग सोर्स मधून. मग या केसमध्ये
8,000 रुपये तर ॲट अ टाइम तुम्हाला इन्व्हेस्ट करता येणार नाही, पण तुम्ही जॉब पण करताय, जॉबमधली छोटीशी अमाऊंट असेल ती यामध्ये ॲड करा, दुसऱ्या इन्कम सोर्समधली अमाऊंट यामध्ये ॲड करा. आता दुसरा एक वर्ग असेल, काय सर 8,000 कुठनं आणू, माझी सॅलरीच 10,000 आहे. काही हरकत नाही, तुम्ही तर 2-3 हजार रुपये टाका. शेअर मार्केटमधून 2-3 हजार येत आहेत, तुमच्या सॅलरीमधून एखाद दुसरा हजार येतो, 4-5 हजारचं बजेट आहे, 4-5 हजार टाका. टोटल 1-2 हजारचं असेल तर टोटल 1-2 हजार टाका. गडबड नाही आहे, हळूहळू ही अमाऊंट वाढवत आपण जाऊ शकतो, काहीच इश्यू नाही आहे. सो मी एक स्टँडर्ड पकडतोय 8,000 रुपये. बेसिकली कोणी 2 इन्कम सोर्समधून 8,000 सेव्ह करू शकतो. आता करू शकत नसाल तर ते प्लीज वाढवायला सुरुवात करा. काही लोक म्हणतील मी 50,000 60,000 अर्न करतो, काहीच हरकत नाही, तुम्ही 10-20 हजार इथं ॲड करू शकता. अमाऊंटला कुठलंही बंधन नाही, लिमिटेशन्स नाहीत. मी एक काम केलं, सिम्पली माझं जे अर्निंग आहे ते इथं मी ॲड करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात केल्यानंतर मी इंटरेस्ट रेट फक्त 15% पकडतोय. नॉर्मली म्युच्युअल फंडमध्ये इझिली याच्यापेक्षा जास्त रिटर्नही मिळू शकतात, पण एक स्टँडर्ड मी पकडले की फक्त मला 15% रिटर्न मिळतात. आता तुम्ही म्हणाल एवढं कोण देतं, बऱ्याच स्कीम आहेत ज्यांनी ॲव्हरेज रिटर्न 30%, 40%, 50%, मागच्या वर्षी 60% रिटर्न मिळालेले आहेत. हो, म्युच्युअल फंड स्कीमबद्दल बोलतोय. त्याबद्दल नॉलेज हवं असेल काही हरकत नाही, या नंबरला कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्यावर कॉल करा, सविस्तर माहिती घेऊ शकता. ज्या हेवी रिटर्न देतात त्या म्युच्युअल फंड स्कीम निवडून तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. कदाचित 15च्या ऐवजी 20 पण मिळतील, 30 पण मिळतील, एखाद्या वर्षी 10% पण मिळतील, पण ते नंतर ॲव्हरेज होत चांगले रिटर्न तुम्हाला मिळत जातात जर तुम्ही चांगलं त्याला होल्ड करत असाल तर. सो मी ठरवलं 8,000 रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रत्येक महिन्याला 8,000 रुपये माझे इथे इन्व्हेस्ट होत आहेत. हा प्रत्येक मंथ आहे आणि ही माझी गुंतवणूक आहे. सो माझी इन्व्हेस्टमेंट हळूहळू वाढत चालली आणि याला 15% रिटर्न मिळत मिळत 3 महिन्याचे 8 त्रिक 24,000 झाले आणि वरचे 600 रुपये माझा इंटरेस्ट झाला. बिकॉज 15% मला नेट गेन होतोय असं एक आपण पकडलंय. कुठल्याही प्रकारे रिटर्नची म्युच्युअल फंडमध्ये गॅरंटी नसते, कधी कधी हेवी पण होतात, कधी कधी लोअर पण होतात, डिपेंड ऑन दी मार्केट परफॉर्मन्स. पण एंड ऑफ दी इयर जर मार्केट खूप चांगलं ग्रो झालं असेल तर भयंकर रिटर्न तुम्हाला यामध्ये दिसू शकतात. सो 1 बाय 1 गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करत जातोय. 1 वर्षानंतर जसं आपण ठरवलं होतं की 10% अमाऊंट मला वाढवायची आहे, तर 8,000 मध्ये मी 800 रुपये तर वाढवणारच आहे. पण तुम्ही म्हणाल 10% का वाढवायचे साहेब, महागाई 8-10% वाढते. जर तुम्ही फळभाज्यांचा, आता परवाच इन्फ्लेशनचा डेटा आलाय, भाज्यांचे रेट 27% ग्रो झालेत. विचार करा, 27%. मेडिकल एक्सपेन्सेस जर तुम्ही बघितला, दवाखान्याचा खर्च बघितला तर तो दरवर्षी 14-15% वाढतोय. जोक नाही आहे. मग जर माझी सॅलरी किंवा माझा जर इन्कम, माझं जर सेव्हिंग मी सेम ठेवलं आणि जर मी वाढवलं नाही तर श्रीमंत होणं सोडून द्या, पैसा वाढणं सोडून द्या. तुम्ही ज्या लेवलला आहात ना त्याच्यापेक्षा तुमची अवस्था खराब होत जाईल, अजून जास्त तुम्ही गरीब बनत जाल. सो सिंपल लॉजिक ठेवायचं, माझी मिनिमम ग्रोथ पर वर्षाला 10% व्हायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही चांगल्या प्रकारे लाईफस्टाईल मेंटेन ठेवू शकणार नाही किंवा जसे आहात तशी लाईफस्टाईल सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन मेंटेन ठेवता येणार नाही. आणि श्रीमंतीतून गरिबीत जाणं किंवा आहे त्या लेवलपासून आपली लाईफस्टाईल डाऊनग्रेड करणं खूप वाईट असते अवस्था, लक्षात घ्या. मी सांगतोय, मी रोज अनेक लोकांना भेटतो. आजपर्यंत मी हजारो लाखो लोकांना भेटलोय. मी अनेक लोकांची परिस्थिती, त्यांचे बँक स्टेटमेंट, त्यांची बॅलन्स शीट माझ्या डोळ्यासमोर असते. बरेच लोक माझ्याकडे येतात. एक गोष्ट कधीही लक्षात घ्या, डॉक्टरपासून, वकिलापासून आणि फायनान्शियल ॲडवायझरपासून तुम्ही काही लपवू शकत नाही. लपवला तर त्यामध्ये तुमचं नुकसान आहे. त्यामुळे लोकांचा सगळा डेटा माझ्याकडे आहे. त्यावरून मला कळतं की यांची वेल्थ आणि यांच्या वेल्थची हेल्थ कशी आहे. सो यावरून एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या, मी एवढ्या लोकांना भेटलोय त्यामुळे मी एक कळकळीची तुम्हाला विनंती करतोय की स्वतःच्या बॅलन्सवर फोकस करा. तो जर नसेल तर अनेक अडचणी येतात. मी सांगतोय, माझा बिझनेस आहे म्हणून माझ्याकडे तुम्ही यायची गरज नाही आहे. तुम्ही कुठेही जाऊन इन्व्हेस्टमेंट करा. माझा एकच मोटिव्ह आहे, माझा प्रत्येक मराठी माणूस हेल्दी आणि वेल्दी असायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि होऊ शकतं, कठीण बिलकुल नाही आहे. म्हणून मी सिंपल प्लॅन केला, 10% माझी वेल्थ वाढत जाते. मी प्रत्येक महिन्याला 10% गुंतवणूक वाढवत जातोय. मग हे किती वर्ष करायचं, तुम्हाला जेवढं झेपतंय तेवढं करा. लेट से कोणी म्हणेल यापैकी मला फक्त 10 वर्ष करायला जमेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही याला फक्त 10 वर्ष मॅनेज करा. इथं जर तुम्ही बघितला 120 महिने म्हणजेच माझे 10 वर्ष इथं पूर्ण झालेले आहेत. आणि जर माझे 10 वर्ष पूर्ण होत आहेत तर माझे 31 ते 32 लाखाचं सेव्हिंग झालं, चालू शकतं. मी हा प्लॅन केला 30 वर्षांचा. लेट्स से माझं वय आहे 20, इथून पुढे 30 वर्ष म्हणजे 50व्या वर्षी मी रिटायरमेंट घेतो. खूप जास्त झाले. त्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता. जर कोणाला वाटलं नाही मला 20च वर्ष प्लॅन करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 20 वर्ष प्लॅन करा. 2,24,00,000 रुपये तुमच्या पाठीशी असतात. 2,24,00,000 रुपये जोक नाही आहे. पण जे मी स्टँडर्ड बनवले 30 वर्षांसाठी, आपण 30 वर्ष जाऊ. कारण काय होतं ना, बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात, सर 30 वर्ष कोण बघितलं. अरे काही हरकत नाही आहे, तुम्ही 10 वर्षासाठी करा.
5 वर्षासाठी करा, 15 वर्षासाठी करा. एकदा तुम्हाला ती चांगली सवय लागत गेली ना, ती कंटिन्यू पुढे राहते. आणि ही खरोखर माझ्या बऱ्याच क्लायंटला अनेक वर्षांपासून आहे, मला आहे. मी स्वतः आजही जी अमाऊंट कमवतो त्यातली काही अमाऊंट बाजूला काढतो. म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉकमध्ये रेग्युलरली माझ्या इन्व्हेस्टमेंट होतात आणि होत आहेत, होत राहणार. कारण मीही प्लॅन केला होता 1 कोटी रुपये कमवायचे, निवांत राहायचं. नाही होतं. पुढे आपण अजून थोडंसं बिझनेस करूयात, चांगली ग्रोथ करूयात. बरं, घरी झोपून तर काय करणार आहात? पॉसिबल नाही आहे. पण एका एज नंतर जर तुम्ही म्हणालात की 60 वर्ष झाले तरी सुद्धा मी रिक्षा चालवतोय, काम करतोय, शेतात कामाला जातोय, माझ्या आई वडिलांनी वयाच्या 50व्या-60व्या वर्षी पण काम केलंय, मग याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे की जर तुम्ही एका लेवल नंतर सेव्हिंग केलं नसेल तर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागतं. हातावरचं पोट आहे. मी बऱ्याच वेळा चेष्टा करतो की अरे माझं हातावरचं पोट आहे म्हणून मला वेळ नसतो, मी जास्त वेळ नाही देऊ शकणार, मला काम करावं लागतं. का? तर ट्रेड करावं लागतो, इन्कम होतो. हे एक एक्झाम्पल देतोय. पण इमॅजिन करा, असं काही मी 4 दिवस ऑफिसला आलो नाही म्हणजे काही सगळं बंद नाही पडत. पण जो व्यक्ती शेतामध्ये कामाला जातो, जो व्यक्ती लो सॅलरीवर काम करतो, त्याला पर्याय नाही आहे. त्यानं जर काम केलं नाही, पोट बंद. सो ही केस व्हायला नको. यावर थोडंसं प्लीज प्रत्येकाने फोकस करा. आणि जे आपल्या मागच्या पिढीनं केलंय तेच आपण करू नये, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो 30 वर्ष झाली, मी चांगलं सेव्हिंग केलं. समवेअर अराउंड 12 कोटी रुपये बनतायत. पैसा तर बनला, कुणाला द्यायचा आहे? वाटून उधळून थोडीच जायचं आहे, बिलकुल नाही आहे. मला त्याचा यूज पण करायचा आहे, मला एन्जॉय करायचं आहे. जॉब करणं बंद केलं. 5 लाख रुपये पर मंथ मी विड्रॉल लावतोय. खूप मोठी अमाऊंट येते. 5 लाख प्रत्येक महिन्याला खर्च करायचं म्हणजे करायचं. बरं, या महिन्यात 1-2 लाख रुपये खर्च झाले, काही हरकत नाही. टूर काढा, फिरायला जा, एन्जॉय करा, डोनेट करा, लोकांची मदत करा, प्रत्येकाला हेल्प करा. काही ना काही पद्धतीने आपण मदत करू शकतो. आता प्रत्येक गोष्ट पैशांनीच केली जाते असं बिलकुल नाही आहे. आता मी जे करतोय, नो डाऊट स्वार्थ पण आहे आणि यातनं परमार्थ पण आहे. मी तुम्हाला शेकडो लोक अशी दाखवू शकतो जे आजही म्हणतायत की तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललंय. हजारो लोक अशी आहेत. आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज तुम्ही पण सांगा, जर खरंच माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमुळे तुमच्या जीवनात 1% जरी बदल झाला असेल तर. अपेक्षा आहे तुम्ही मला कमेंट करून सांगाल. आणि मला आनंद होतो जेव्हा लोक म्हणतात ना, सर तुमच्यामुळे माझा काहीतरी फायदा झालाय. बिलकुल मला काही तुमच्याकडून पैसे नको आहेत, मी लगेच तुम्हाला म्हणणार नाही चला माझी फी पे करा, काही नाही आहे. पण एक आनंद होतो की आपण जे करतोय त्याचा खरंच सोसायटीमध्ये काहीतरी इम्पॅक्ट होतोय आणि हे गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्याही टर्ममध्ये करा. काही लोकांना पैसे डोनेट करा, काही लोकांना नॉलेज द्या, काही लोकांना एम्पॉवर करण्यासाठी मदत करा, काही गोष्टींमध्ये माझ्या महाराष्ट्राला पुढे घेण्यासाठी मदत करा, माझ्या देशाला पुढे घेण्यासाठी मदत करा, पण काहीतरी करा. आणि हे करणं गरजेचं आहे. सो असं करत मी चांगली अमाऊंट गेन करू शकतो. कदाचित काही लोक म्हणतील मला 20 वर्षानंतर ही इन्व्हेस्टमेंट थांबवायची आहे. थांबवा. इथं तुम्ही प्रत्येक महिन्याला हे 1 लाख रुपये विड्रॉ करू शकता. अशा प्रकारे मी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये काढत जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही मला इथं 1 लाख रुपये विड्रॉ नाही करायचे आहेत, मला 10 वर्षानंतर काही अमाऊंट मी जी सेव्ह केली, माझं घर चालावं एवढी मला अमाऊंट हवी आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्हाला वाटलं की मला प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये विड्रॉल करायचे आहेत, 20,000 रुपयाची विड्रॉल लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे तुमच्या 41 लाख, 42 लाख, 43 लाख ही अमाऊंट पण वाढत जाते. प्लस तुमच्या अकाउंटला 20-25 हजार हे येत पण राहतात. याच्या पुढे जाऊन तुमच्या डोक्यामध्ये जर कल्पना असेल की एक सर्टन अमाऊंट आता साठली आहे, 50 लाख रुपये साठली आहे, या 50 लाखामधले 25 लाख रुपये मी विड्रॉ करणार, बिझनेसला लावणार, लावा बिंदास. ते पैसे बुडले तरी फरक पडत नाही. का? कारण उर्वरित 25 लाखावर तुमचं घर चालतंय. घराचं तुम्हाला बिलकुल टेन्शन नसतं. ती उरलेली अमाऊंट तुमची बिझनेस चालवत राहते. अशा प्रकारे अनेक पद्धतीनं तुम्ही त्या पैशाचं पुढे काय करायचं हे ठरवू शकता. पैसा साठत चाललाय, बट पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाटलं की माझ्या घरामध्ये एक इमर्जन्सी आहे, देव करो तुमच्या घरामध्ये कधीच काही प्रॉब्लेम येऊ नये. पण समजा काही प्रॉब्लेम आला, अचानक 2-3 लाखांची गरज पडली, सेल बटनवर क्लिक केलं, पैसे अकाउंटला येतात, हे पण टेन्शन नाही आहे. म्हणजे काय? एक टँक आहे पाण्याचा, आपण तो भरून ठेवतोय वरचा. जेव्हा आपल्याला जसं पाणी हवं तसं वापरत राहायचं. ही सिंपल एक्झाम्पल मी वारंवार देतोय आणि याला तुम्ही फॉलो कराल अशी आशा करतोय. तुम्हाला जी मदत लागेल ते कॉन्टॅक्ट नंबर आमचे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, कॉल करून डिस्कस करू शकता. आणि अशा व्हिडिओंना मॅक्सिमम लाईक करा, प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा, कारण सगळ्यांपर्यंत अशी संकल्पना, अशी आयडिया पोचायलाच पाहिजे. आणि माझा प्रत्येक मराठी माणूस सक्सेसफुल, हेल्दी आणि वेल्दी व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.